महाविकास आघाडीच्या वतीने इचलकरंजी येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली। मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केला आहे, महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे। शिवसेनेने खांदा देऊन भाजपला महाराष्ट्र दाखवला, नाहीतर त्यांना आता खांदा द्यायला महाराष्ट्रात कोणीच राहिलं नसतं। तुमची निवडणूक असल्यावर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतला, माझी शिवसेनेची निवडणूक असल्यावर पाडापाडीचे धंदे केले, याचा मी सूड घ्यायला आलो आहे। तुम्ही तुमचे सोने करून घेतले असे तुम्हाला वाटत असेल, पण संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय। जसा तो धृतराष्ट्र होता, त्याला कौरव काय करत होते ते कळत नव्हते, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। हे मोदी सरकार नव्हे, हे गजनी सरकार आहे। त्यांना काल काय बोलले आहे ते आज आठवत नाही। 2014 ला काय बोलले ते 2019 ला आठवतच नाही। 2019 ला काय बोलले ते 2024 ला देखील आठवत नाही। उद्या लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्ही काळाच्या पडद्याआड जाणार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। ठाकरे महायुतीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचार सभेत इचलकरंजी येथे ते बोलत होते। उद्धव ठाकरे मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले, महाराष्ट्र कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्याच बाजूला राहणार आहे। मोदी सांगतात नकली शिवसेना, त्यांनी कुठेही जावे, सर्व ठिकाणी सेनाच सेना दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप दोघे जण दिल्लीत बसलेत, ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले आहे, इथल्या राज्यपालांनी चुकीचे काम केले आहे। मी त्यांना राज्यपाल मानलेच नाही, मी त्यांना कोश्यारी म्हणतो, कारण राज्यपालांचा अपमान मला करायचा नाही। ते घटनात्मक पद आहे, पण घटनात्मक म्हटल्यावर त्या पदाचा अपमान होऊ न देणे हे त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने बघायला पाहिजे होते। आमचे सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवले, अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही। निवडणूक आयोग यांचा घरगडी आहे। पंतप्रधान मोदी म्हणतात ही नकली शिवसेना आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मोदी दडपण आणि दबाव आणत आहेत असा माझा जाहीर आरोप आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे हे मोदी सांगणार असतील तर हुकुमशाही यालाच म्हणतात। इतर कुणीही विकले गेले असतील, पण सर्वोच्च न्यायालय विकले गेले नाही, ते यांचे गुलाम झाले नाहीत, याचा मला अभिमान आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कोल्हापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।